कोऑपरेट. तुमच्या सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वी होते. यस ऑफिशियल इशारा देखील येतोय. सामन्याला सुरुवात होते. नितीन जबडे सर आणि त्यांच्या साथीने पंच अंकुश बांबाडेकर सर. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती बॅटर तेजस आणि विशाल अशी जोडी पहिल्या चेंडूवरती. यावेळी मात्र जीवदान मिळालंय तेजस यांना. अशाच प्रकारचा झेल कालच्या रात्री मकरंद सावंतने टिपला होता. पंकज परबचा झेल होता तो आणि तो झेल देखील निर्णायक ठरला. तेजस लुडबे सारख्या बॅटरला या मैदानावर जीवदान मिळते आणि त्याही पेक्षा तुषार सकपाळ सरांनी, आमचे प्रमुख आयोजक तुषार सकपाळ सरांनी कालच्या रात्रीत जो झेल टिपला त्या झेलचे व्ह्यू जर पाहिले तर आतापर्यंत 24 तासात जवळजवळ 15,000 पेक्षा जास्त लोकांनी तो झेल पाहिलाय. ही क्रेज आहे आमच्या मैदानाची. पहिल्या 2 चेंडूत 2 धावा बनल्यात. सिंगलने सांघिक धावफलकाचा श्रीगणेश केला गेला. त्यानंतर मात्र अजून एक धाव बनली आहे. पहिल्या चेंडूवर तेजस लुडबे यांना जीवदान मिळते. नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल लुडबे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक भलयंकित नाव. टेनिस क्रिकेटचा एक प्रदीर्घ असा अनुभव. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज चांगली गोलंदाजी करू लागलेत. यावेळी मात्र चांगला फटका आलाय. चेंडू फाईन क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. गोशंकी क्षेत्राची निवड. 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 4 धावा. गोलंदाज विकी रोगे आहे. मालवण तालुक्याचं नेतृत्व करणारा हा खेळाडू. यावेळी मात्र साई स्पोर्ट्स संघाकडून अल्टी पलटीचा प्रयास. चांगला फटका परंतु चेंडू थोडासा थर्डमॅन रिजन मध्ये गेलाय. 2 धावा मिळतील. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. 5 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती. सुरुवातीचं पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकात मोठे फटके खेळण्याचा मानस असतो बॅटरचा आणि त्या षटकात मात्र आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. विकीचा विचार करायला गेले तर यापूर्वीच्या सामन्यात विकीने चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद केले होते. दर्पण आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ दाखल झालाय. विनय मटकर यांच्या मालकीचा तर प्रतिस्पर्धी RCC चुनवरे क्रिकेट संघ या संघाचा जर विचार करायला गेलं तर मकरंद परब यांच्या मालकीचा संघ. मैदानावरती चांगला फटका आला. पॉईंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास झाला. त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी सांघिक धावफलक 8 धावा. स्पर्धेदरम्यान शिवारी ओरोस क्रिकेट संघाचे संघमालक सन्माननीय रवी कदमबुवा यांना विनंती, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. स्ट्राईकवरती बॅटर पुन्हा एकदा तेजस, जो मोठ्या फटक्यांच्या विवंचनेत आहे, मोठ्या फटक्या शोधत आहे. यावेळी मात्र सुरेख फटका, इनसाइड आउटचा एक देखना फटका. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूचा प्रवास झालाय. परतीची फेक थोडीशी निराशाजनक. सिंगलला डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केले गेले. 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर आहे विशाल आणि मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. तेजस आणि विशाल अशी जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल आले. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या 6व्या चेंडूवरती डबल धावांची मोहर उमटताना पाहायला मिळाली आहे. 10 धावा बनल्या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजच्या आक्रमणावरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मॅन फ्रॉम मसुरे अलंकार मुणगेकर. स्ट्राईक एंडवरती बॅटर असेल पुन्हा एकदा विशाल लुडबे. जर संपूर्ण पहिलं षटक ज्याने नॉन स्ट्राईक एंडवरती स्वतःला स्थावर केलं, स्थिर केलं आणि त्यानंतर मैदानाचा आढावा घेत मैदानात दाखल झाले आहेत विशाल लुडबे. टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव, गेली अनेक वर्षे टेनिस क्रिकेटची अविरत सेवा करणारा हा खेळाडू. यावेळी स्ट्रायकिंग एंडला अतिशय शांत संयमी खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर असे अनेक बहुमान अनेक स्पर्धांमध्ये ज्याने आपल्या हाताने उंचावले असा खेळाडू यावेळी RCC चुनवरे क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना. परंतु यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं तर मॅन फ्रॉम आचरा दर्पण आचरेकर दादा आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे.
चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो, कारण आपल्याला अजून 2 सामने खेळायचे आहेत या मैदानावरती. पावसाचे सावट देखील दिसतंय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पॉइंट क्षेत्रात, चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाकडून फंबल. हे चान्स तुम्हाला सोडायचे नाही आहेत. हाफ चान्स तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत. तुमच्याकडून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जीवदानं मिळत आहेत आणि त्याहीपेक्षा आपल्याला 1 धाव अधिक करावी लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव होऊ शकला असता त्या ठिकाणी 1 धाव बनली आहे. सांघिक धावपल्ला बिनगडीबाज 11. एक चांगली भागीदारी बिल्डअप करावी लागेल मैदानावरती RCC चुनवरेच्या फलंदाजांना. कारण यापूर्वीच्या सामन्यात जर पाहिलं तर 31 धावांचा पाठलाग करणं देखील शिवारी ओरोस संघाला कठीण होऊन बसलं. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयास सक्सेस झाला आहे. चेंडूचा प्रवास गोशांकित क्षेत्रात 2 धावांसाठी. 2 धावा तर मिळतील या फटक्यावरती. गोशांकित क्षेत्राची जास्त निवड केली जाते तेजस लुडबे यांच्याकडून, कारण सरळ बॅटने चेंडू टोलावणं थोडं कठीण झालं आहे. त्यामुळे मात्र ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या क्षेत्राची निवड करण्याचा प्रयत्न तेजस लुडबे यांचा. त्यांना चांगली साथ देतात नॉन स्ट्राईक एंडवरती असणारे बॅटर आपण पाहतोय विशाल लुडबे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा तेजस, पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयास. यावेळी मात्र सुरेख फटका. टेनिस क्रिकेटची नजाकत दाखवणारा फटका. चेंडू 1 बाउन्स फरार. आलाय साई स्पोर्ट चौकार. थँक्यू डीजे. सांघिक धावफलक 17 धावा धावफलकावरती. या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न आहे. या षटकात धावा बनवण्याचा प्रयत्न दिसतोय तेजसचा. कारण वारंवार अल्टीपल्टीचे फटके, परंतु यावेळी फटका फसलाय. विकी रोगे झेल खाली आलाय. जो फलंदाज यापूर्वीच्या चेंडूवर मोठा फटका खेळला होता त्याला पहिल्या खुर्चीचं मानकरी अर्थातच डगआउटची शिकार बनवलं गेलाय. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या RCC चुनवरे क्रिकेट संघाला. डीजे सफलता मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय अलंकार मुनगेकर यांना. वारंवार रिव्हर्स स्वीपचे फटके खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा तेजस लुडबे यांचा, परंतु त्याला कुठेतरी थांबवण्यात आले, क्षमवण्यात आलं आहे. सांघिक धावफलक स्थिरावले. 1 गडीबाज 17 धावा. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 0 धावसंख्येवरती जीवदान मिळालं होतं. त्यानंतर त्याच्या बॅटमधून 1 चौकारासहित 16 धावा 9 चेंडू ठोकल्या गेल्या. तेजस लुडबे बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी यापूर्वीच्या सामन्याचा हिरो डॅनिस फर्नांडिस स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक एंडवरती असतील डॅनिस. गोलंदाज सफलता मिळाली आहे. अलंकार मुनगेकर एक फिरकीचा जादूगर आहे. सुरेख चेंडू, त्याहीपेक्षा चांगलं असं यष्टीरक्षण नेष्ट्यांच्या मागे दर्पण आचरेकर यांचं. धावा रोखण्याची जबाबदारी आता सर्व क्षेत्ररक्षकांनी घेतली आहे. स्वतःचा 100% देण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन मैदानावरती द्यावं लागेल, एकमेकांना साथ द्यावी लागेल आणि त्याहीपेक्षा जर पाहायला गेलं तर प्रत्येक धाव ही सांघिक हितासाठी लाख मोलाची आहे. त्या तुम्हाला रोखायची आहेत. यावेळी देखील चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2ची सांगता आणि 2 षटकांच्या अखेरीस नाणेफेक जिंकल्यानंतर प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न RCC चुनवरे क्रिकेट संघाचा. अर्थातच फलंदाजी करत असताना 12 चेंडूंच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती. अजून 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विशाल लुडबे अजून मैदानात आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा हा सामना असेल. RCC चुनवरे त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट कट्टा, विनय मटकर त्यांच्या विरोधात मकरंद परब आणि दर्पण आचरेकरच्या विरोधात विशाल लुडबे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीत कोणताही बदल नाही आहे. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं तोच गोलंदाज यावेळी षटक क्रमांक 3ची सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. विकी रोगे. स्ट्राईक एंडवरती विशाल
यावेळी मात्र चांगला चेंडू, भन्नाट वेगात चेंडू हाताळला होता. सिंगल कंप्लीट. डबलसाठी मात्र या ठिकाणी नकार आलाय डेनिस यांचा. एका धावेवरती समाधानी. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. मॅन फ्रॉम देवली सचिन आचरेकर यांचं. एक धाव बनली. एका धावेने सांघिक धावफलक आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ची सुरुवात सिंगलने केली आहे. आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकापासून दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिंगल आले आहेत. यावेळी देखील चांगला खोलवर टप्प्या चेंडू, त्याच्यावरती मात्र खोदून काढण्यात झालेला प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन, पंबल आणि त्याचा फायदा. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. एक एक चूक तुमची येणाऱ्या वेळेत तुम्हाला समजेल की आपल्याकडून होणाऱ्या चुका हे किती महत्त्वपूर्ण असतील. एक एक धाव ही विजय आणि पराजयातील अंतर कमी जास्त करत असते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक धाव रोखायची आहे. एका बाजूने जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार करायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही पहिल्या डावात जेवढ्या कमीत कमी धावांमध्ये रोखाल त्याचा फायदा तुम्हाला दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना होईल. पॉईंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक सौरभ मयेकर आले स्क्रीनवरती. एक धाव बनली आहे. एका धावेने संघिक धावफलक परावर्तित. संघिक धावफलक 21 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. प्रथमेश याच्याकडून सँडी मोडककडून विकी रोगेच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून जरी विकेट आले तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक असेल. येणाऱ्या 2 चेंडूत जर विकेट मिळाला तर विकी रोगेसाठी सँडी मोडक यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत. स्ट्राईक एंडवरती बॅटर, नवीन बॅटर असेल. एक महत्त्वपूर्ण मासा गळाला लागलाय. अर्थातच एक प्राइज विकेट म्हणावे लागेल, कारण विशाल लुडबे मात्र स्वतः नाराज असतील स्वतःच्या फलंदाजीवरती. कारण विशालकडून RCC चुनवरे क्रिकेट संघाला खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या आणि जोपर्यंत विशाल लुडबे मैदानात होता ती जमेची बाजू होती चुनवरे क्रिकेट संघाची. परंतु आता मधल्या फळीतील 2 फलंदाज एका बाजूने पाहिलं तर डेनिस आणि नवीन फलंदाज मैदानात. प्रतीक राणे. या मधल्या फळीतील फलंदाजांची जबाबदारी वाढली आहे. फलंदाज क्रमांक 3 डेनिस तर फलंदाज क्रमांक 4 प्रतीक राणे. आता जबाबदारी खेळून तुम्हाला मैदानात जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. हिम्मत हारून चालणार नाही आहे. घाबरून तर मुळीच चालणार नाही आहे. डर से बडा कोई व्हायरस नहीं और हिम्मत से बडा कोई वॅक्सिन नहीं. आणि त्याहीपेक्षा इन स्विंग प्रकारची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू कट झाला. थोडा आतल्या दिशेला वळसा घेतला चेंडूने. फलंदाजाला बीट करण्यासाठी हे एवढा कट भरपूर होता आणि हे चांगलंच जाणलंय या विकी रोगे यांनी. अगदी अल्पावधीत मालवण तालुक्याचं नेतृत्व करणारा हा खेळाडू गोवंतक भूमीत देखील याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. असा गोलंदाज विकी रोगे. यावेळी देखील पुढे सरसावट टोलायचा होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू झालाय. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते आणि 3 षटकांच्या अखेरीस जर पाहायला गेलं तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती. डीजे
झेल टिपलाय मैदानात। एक अस्तित्वात नसलेला झेल मैदानावरती आजच्या रात्रीतला सर्वोत्कृष्ट झेल बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे। एकदा जोरदार टाळ्या विकी रोगेसाठी। डीजे जेल टिपला विकी रोगे आणि त्या जेलसाठी तेजस मडगुत साहेब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक विकी रोगेसाठी। ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिला टिपलेला झेल ऐन मोक्याच्या क्षणी वासं वाटत होतं की हा चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर गेला, परंतु चेंडूवरती असणारी विकीची नजर आणि त्याही पेक्षा ऐन मोक्याच्या क्षणी घेतलेली हवेत झेप स्वतःला झोकून दिलं, चेंडूवर ताबा मिळवला आणि परतीचा प्रवास घडवून आणला फलंदाज प्रतीक याचा। नवीन फलंदाज नेविल गोन्साल्विस। न्यू बॅटर मैदानात दाखल नेविल। गोलंदाजच्या आक्रमणावरती सफलता प्राप्त गोलंदाज प्रथमेशच्या मनाचे धागे दोरे तुटले होते परंतु ते रोखले गेले। पुन्हा एकदा कारंजा उडालाय, आता देखील विकी आहे झेल खाली। अजून एक झेल टिपतोय विकी, आल्या पावली माघारी जावं लागेल नेविल याला। डीजेचं गाणं ऐकत आणि गुणगुणत। लवकर मैदानात चला। संदीप मोडक यांच्याकडून आता टिपल्या जेलसाठी अर्थातच विकी रोगेसाठी रोख रक्कम 200 रुपये कॅश प्राइज येते। सांघिक धावफलक स्थिरावलाय 24 धावसंख्येवरती। या षटकात सलग 2 चेंडूत 2 गडी बाद केले आहेत। स्पर्धेतलं संभाव्य दुसरं हॅट्रिक होऊ शकतं का? कालच्या रात्रीचा विचार केला तर विकेट मेडन ओव्हर, विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर लक्ष्मण मोंडकर यांच्या नावावरती चौकारांची हॅट्रिक विकास जबडेच्या विरोधात प्रजेश रावलेच्या बॅटमधून आजच्या रात्रीत विकेट हॅट्रिक पुन्हा एकदा होईल का? प्रथमेश पारकर ऑन हॅट्रिक गोलंदाज। स्ट्राइक एंड वरती बॅटर राजू। आल्या मोठा फटका खेळायचा होता। प्रथमतः फलंदाज बीट झाले, त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत। घोषांकी चित्रात चेंडू जातोय 22च्या स्वरूपात एक धाव मिळते। फक्त विकी रोगेच्या प्रत्येक झेलसाठी विकी रोगे जेवढे झेल टिपेल त्या प्रत्येक झेलसाठी संदीप मोडक साहेब यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक पुरस्कृत। यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता, गोलंदाजाने वेग कमी केला होता या चेंडूला, कारण यापूर्वीचे चेंडू पाहिले तर भन्नाट वेगात हाताळले गेले। त्यानंतरचा चेंडू मात्र या ठिकाणी धीम्या गतीने अर्थातच चेंज ऑफ दी पेस गतीमध्ये मिश्रित असणारा चेंडू होता, थोडा धीम्या गतीने हाताळला। त्यानंतर फलंदाज बीट झाले, पायाला लागून एक धाव बनली। एका धावेने सांघिक धावफलक 26 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 26 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत, परंतु आरसीसी चुनवरे क्रिकेट संघाचा विचार केला तर गोलंदाजांनी मात्र संपूर्ण स्पर्धेत पहिल्या सामन्यात प्रभावित केलाय, कारण यापूर्वीच्या सामन्यात डिफेन्स धावा केल्या आहेत, परंतु आता किती धावा बनवल्या जातील, या 6 चेंडूत किती धावा घेतल्या जातील, किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर अर्थातच साई स्पोर्ट क्रिकेट संघाला किती धावांचा पाठलाग करावा लागणार आहे ते ठरवणारे, त्याचं उद्दिष्ट ठरवणारे 6 चेंडू घेऊन गोलंदाज मॅन फ्रॉम मसुरे सौरभ मयेकर। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळसा घेतोय, निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे। षटक क्रमांक 5 ची अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी। एस्टनच्या मागे आपण पाहतोय हरपन मौला खेळाडी जो कधीही हार मानत नाही, कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ज्याच्या मनगटात ताकद आहे, ज्याने देवगडच्या मैदानावरती झालेला आमदार चषक आपल्या फलंदाजीने गाजवला। मनोज 11 कसवन क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना दर्पण आचरेकर एस्टनच्या मागे।
स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय सर राजू यांना, नॉन स्ट्राईक एंडवरती असतील डॅनिस. यावेळी देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. डबलसाठी मात्र थोडासा नॉन स्ट्राईक एंडवरती डेंजर झोन होता, परंतु फेक होणं गरजेचं होतं, बॅकअप असणं खूप गरजेचं होतं. तुम्हाला मैदानावरती अलर्ट राहायचं आहे. तुमच्याजवळ जर क्रिकेटच्या मैदानावर बॅकअप जर नसेल तर तुम्हाला पॅकअप करावं लागेल. सिंगल आली आहे, लेग बाईचा इशारा देखील आला आहे पंचांचा. सांघिक धावफलक 27 धावा जोडल्या गेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि डॅनिस फर्नांडिस स्ट्रायकिंग एंडला आहेत. गोलंदाज सौरभच्या विकेट हॅट्रिकसाठी संदीप मोडक यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले जाते. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या जवळ आणि त्याहीपेक्षा सीमारेषेचं अंतर पार करतोय. नवसंजीवनी देणारा, ऑक्सिजनचं काम करून जाणारा ऐन मोक्याच्या क्षणी आला हा चौकार डॅनिसच्या बॅटमधून. असं वाटू लागलंय RCC चुनवरे क्रिकेट संघाची सर्व दारमदार डॅनिसच्या खांद्यावरती येऊन ठेपली आहे की काय. कारण यापूर्वीच्या सामन्यात शेवटच्या षटकात अवघ्या 5 धावा ज्या गोलंदाजाने डिफेन्स केल्या, त्याहीपेक्षा संघ संकटकाळी संकटात असताना, कठीण परिस्थितीत असताना आपल्या संघासाठी संकटमोचक तारणहार म्हणून उभे टाकले आहेत डॅनिस फर्नांडिस. सांघिक धावफलक 31 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजच्या आक्रमणावरती पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज सौरभ मयेकर. स्ट्राईक एंडवरती डॅनिस यांच्या बॅटमधून नुकताच एक चौकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र सुरेख फटका, त्याहीपेक्षा सुरेख असा मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षण, तेवढ्या चपळाईने परतीची फेक झाली आहे आणि त्यानंतर बॅटर डॅनिस मात्र डगआउटची शिकार होत आहेत. बॅटर बाद डॅनिस फर्नांडिस. नवीन फलंदाज मैदानात सागर राणे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानात आपण पाहिलं. क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षकाने ज्या वेगात चेंडू आला त्यापेक्षा जास्त वेगात चेंडू थेट गोलंदाजाच्या हातात फेकला आणि त्याहीपेक्षा गोलंदाजाने केलेलं अप्रतिम असं कलेक्शन नॉन स्ट्राईक एंडवरती. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्यात झाला प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा रेड सिग्नल आहे आणि पुन्हा एकदा लावली अपील आणि तिसऱ्या पंचांची झाली आहे मागणी. 1 धाव मिळेल की फलंदाजाला राजू सर यांना डगआउटच्या दिशेने जावं लागेल. निर्णय प्रतीक्षेत. एक धाव पूर्ण, नॉट आउट. एका धावेने सांघिक धावफलक 32 धावा. राजू यांच्या बॅटमधून आली सिंगल धाव. स्ट्राईक एंडवरती सागर आहे. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती सुरेख फटका, डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास, प्रोटेक्शन जारी आणि चेंडूचा प्रवास 2 पायांच्या मधून झाला. तो त्यानंतर मात्र मैदानात 3 धावांची लहर देखील उमटली आहे. ऐन मोक्याच्या क्षणी तुमच्याकडून झालेल्या या चुका खरोखर विजय आणि पराजयातील अंतर कमी जास्त करणाऱ्या ठरतायत. परंतु पाहावं लागेल, सांघिक धावफलकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती. विजयासाठी 30 चेंडू 36 धावांची असेल गरज. 30 चेंडू 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी या दोन्ही संघ गिरेश्वर स्पोर्ट्स नांदोस आणि शिवारी ओरोस जिदिन नायर
आणि मयूर पेडणेकर आपणास विनंती, आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 30 चेंडू विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 30 चेंडू 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, धावा रोखल्या जातील की धावा बनवल्या जातील, सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल मिस्टर सागर कदम. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक. आपण अनुभवतोय साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित मालवण प्रीमियर लीग अर्थातच MPL 2025चा थरार. स्पर्धेतील आजची दुसरी रजनी व दुसऱ्या रजनीतील दुसऱ्या रात्रीतील सामना क्रमांक 4 RCC चुनवरे त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स कट्टा. नाणेफेक विजय ठरत मैदानावरती साहसी निर्णय, मी म्हणेन धाडसी निर्णय घेतोय तो चुनवरे क्रिकेट संघ. तब्बल 35 धावा धावफलकावरती झळकवले जात आहेत. 5 षटकांमध्ये डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 36 धावांचा पाठलाग हा साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला करायचा आहे व या 36 धावांच्या उत्तर देताना सलामीची जोडी दर्पण आचरेकर व दर्पण आचरेकरच्या जोडीला सहकारी फलंदाज आपल्याला दिसतोय तो सचिन आचरेकर. आघाडीची जोडी बिनीची जोडी मैदानावरती दाखल होते. ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाच्या माध्यमातून मॅनफ्रॉम आरचा आचरा दर्पण आचरेकर आणि त्याच्या साथीनं मॅनफ्रॉम देवली या ठिकाणी फलंदाज सज्ज होताना दिसेल तो सचिन आचरेकर. म्हणजे उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती या ठिकाणी दाखल होत आहे. तर दुसऱ्या बाजूनं जोखीमग्रस्त पहिलं वैलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी RCC चुनवरे क्रिकेट संघाकडनं गोलंदाज सज्ज होतोय तो राज तोडणकर. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आघाडीच्या सत्रामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. मैदानावरती स्ट्राईकला फलंदाज दर्पण आचरेकर तर त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज राज तोडणकर यावेळी सज्ज होतोय. प्राथमिकता क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जात आहे. केवळ 2 खेळाडू हे सर्कलच्या पलीकडे सीमारेषेवरती असतील तर हे जबाबदारीचं जोखीमग्रस्त षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं राज तोडणकर. यावेळी पहिला चेंडू होता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील फटका जरूर मिड विकेटला टोलवायचा होता. मात्र प्रचंड वेगात फेकलेला चेंडू यावेळी सबसेल फलंदाज दर्पणला चखवतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एकेरी धाव घेतली जाते पहिल्या चेंडूवरती व 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नांना या ठिकाणी सुरुवात होते. आघाडीच्या चेंडूवरती पहिली शुभमंगल धाव निघते ती फलंदाज दर्पणसाठी व निघालेल्या एकेरी धावेने विनंती असेल गिरेश्वर स्पोर्ट्स क्रिकेट संघ टॉससाठी या आणि अगदी हे 2 चेंडू संपायच्या अगोदर आपण उपस्थित नाही झालात तर आपल्याला आयोजन कमिटीकडनं पेनल्टी सामोरं जावं लागेल अशी सूचना येते. त्यामुळे विनंती असेल गिरेश्वर संघ प्लीज टॉससाठी या.
आघाडीच्या पहिल्या वेळे चेंडूवरती दर्पण आचरेकर एकेरी धाव घेतोय व 36 धावांच्या लक्ष्याच्या पाठलागाला सुरुवात होते ती साई स्पोर्ट्स कट्टा या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाज राज तोडणकर जोखीमग्रस्त पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. प्राथमिकता आपली दिशा ठरविली जाते व अंकुश बांबर्डेकर सरांना पार करत ठीक त्यांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय तो वेगवान गोलंदाज राज तोडणकर. त्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फटका वाईडिश लॉंगॉनला निघतोय. चेंडू या ठिकाणी हवेत होता, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता, परिणामता फटका हा जरूर फसतोय. फलंदाज दर्पण आचरेकर बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. आघाडीच्या चेंडूवरती एकेरी धाव सहज मैदानावरती पूर्ण करतोय तो दर्पण आचरेकर स्वतःचं खातं खोलतोय. मात्र दुसरा चेंडू लालसा दिली गोलंदाजाने चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा व तो ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आपण सीमारेषेच्या पलीकडे टोलवायचा हा मनोमन प्रयत्न या ठिकाणी प्रयत्नच राहतोय. तो दर्पणचा फटका जरूर फसतोय व अतिकाळ जो फटका असं म्हणतात राहतोय, जो फटका हवेत फिरतोय त्याचं झेलात रूपांतर होतोय व आघाडीच्या पहिल्या जोडीला सुरुंग मैदानावरती लावला जातोय तो गोलंदाज राज तोडणकर कडनं व तदनंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. फलंदाजीसाठी अक्षय वाडेकर. दुसऱ्या बाजूने सफलता प्राप्त गोलंदाज राज तोडणकर यावेळी सज्ज होतोय. प्राइज विकेट त्याला प्राप्त होतोय. मोठा मासा गळायला लागतोय तो दर्पण आचरेकरच्या स्वरूपात व तदनंतर नवा उत्साह सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेटला फटोय. चेंडू त्या ठिकाणी बहुधा श्वानाला स्पर्श करतोय त्यामुळे चेंडू हा सीमापार होण्यापासून त्या ठिकाणी रोखलं जात आहे. एकेरी धावेची पावलं आल्या आल्या वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धावेच्या साथीनं अक्षय वाडेकर हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपलं दिमागात खातं खोलतोय व बहुमूल्य दुहेरी धावेची जी लहर आपण मैदानावरती अनुभवली त्या 2 धावे स्वरूप आघाडीच्या जोखीमग्रस्त षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त व एका गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावफलक हा 3 वरती पोहोचतोय. शेवटी फुलर लेन पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका चेंडू मिड ऑफला येतोय. मिडॉनचा खेळाडू आपली जागा बदलतोय. प्राथमिक त्या चेंडूवरती पोहोचतोय. वेगात फेकी केली जाते गोलंदाजाच्या दिशेने अर्थातच राज तोडणकरच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धाव यावेळी अक्षय वाडेकर याच्या खाती. एकेरी धाव साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाच्या बाजूनं व निघालेल्या एकेरी धावेने स्वतःला काही काळ स्ट्राईक पासून दूर ठेवतोय फलंदाज अक्षय वाडेकर. तर सांघिक धावफलक एकेरी धावेच्या साथीनं पुढे सरकतोय तो एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू आघाडीच्या षटकाची सांगता करणारे असतील ते मैदानावरती बाकी. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका टोलविला जातोय. 2 खेळाडू या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करताना थोडेसे अपयशी ठरतायत. चेंडू सीमापार होतोय. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात येतोय नेत्रदीपक चौकार फलंदाजाच्या बॅट मधनं अर्थातच 5व्या चेंडूवरती व त्या चौकारानं सांघिक धावफलक मैदानावरती 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. चौकाराच्या साथीनं स्वतःचं खातं मैदानावरती सलामीवीर सचिन आचरेकर खोलतोय व प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना धोक्याची अधिसूचना धोक्याचे पूर्वसंकेत हे मैदानावरती दिले जात आहेत. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या सहाय्यानं केवळ दिशा दर्शवली जाते. मिड विकेटचा खेळाडू याही वेळी वेगात चेंडूवरती पोहोचतोय. प्राथमिकता एकेरी धाव घेतोय. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सचिन आचरेकर व तब्बल 2 चेंडूंवरती 5 धावांची लयलोट. सांघिक धावफलक एकेरी धावे स्वरूप पोहोचतोय तो 9 वरती. तर षटक समाप्तीचा इशारा ऑफिशियल्स प्रमुख पंचांचा व आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 36 धावांचं उत्तर देताना साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघ एका सुस्थितीत योग्य धाव संख्येकडे आपण पाहतोय. अर्थातच 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात.
आता 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व 24 चेंडूंवरती अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल. ती साई स्पोर्ट्स कट्टा या क्रिकेट संघाला गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी सिद्धेश डिचोलकर हा गोलंदाज ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळी पहिला चेंडू स्लोपर वन पद्धतीचा होता, मंदगतीचा होता, त्याच्यावरती अल्टीपल्टी रिव्हर्स स्वीपचा फटका टोलविण्याचा आताताईपणा हा पुरता अंगलट येतोय फलंदाज सचिन आचरेकरच्या. कारण चेंडू मंदगतीचा चेंडू सबसेल मैदानावरती चखवतोय तो फलंदाज सचिनला व निर्धाव चेंडू स्वरूप दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय तो सिद्धेश डिचोलकरकडनं. यावेळी काही काळ चेंडू हवेमध्ये होता, झेल टिपण्याची सुसंधी होती, मात्र शॉर्ट कव्हरच्या खेळाडूपासून थोडासा दूरवरती चेंडू पडतोय. चेंडू प्राथमिकता त्या खेळाडूला स्पर्श करतोय. चेंडू आपली जागा बदलतोय व जसा चेंडू जागा बदलतोय पाठलाग सर्कल मधनं 2 खेळाडू चेंडूवरती पोहोचतायत. एकेरी धावेची पावलं याही वेळी दुहेरी धावेकडे, म्हणजे बहुमूल्य 2 धावेच्या साथीनं खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा व सांघिक धाव फलक दशकाचा उंबरठा गाठतोय. तब्बल 11 धावा धावफलकावरती असतील त्या एका घड्याच्या मोबदल्यात. ज्यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे डीप पॉइंटला फटका जरूर टोलवायचा होता. चेंडू बॅटला स्पर्श करतोय, बॅटची रुबी कट घेतोय, मात्र यष्टीरक्षकाच्या वज्रमुठीतनं चेंडू खाली पडतोय व झेलबाद होण्यापासून फलंदाज पुरता बचावतोय. संरक्षण दिलं जात आहे स्ट्राईकला ते सचिन आचरेकरला. ज्यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावरती फटका वाईडिश लॉंग ऑनला सजविला जातोय. जोपर्यंत डीप मिड विकेटचा खेळाडू वाईडिश लॉंगॉनचे खेळाडू असे 2 खेळाडू चेंडूवरती पोहोचतायत. एकेरी धावेची पावलं याही वेळी दुसऱ्या धावेकडे वळतायत, म्हणजे विलंब होतोय फेकी करायला व याच संधीचा फायदा सचिन घेतोय. त्याचा सहकारी अक्षय मैदानावरती घेतोय व 2 धावांची लईलूट या चेंडूवरती. ज्यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलविण्यास निमंत्रण देणारा, मात्र स्वतःसाठी जागा बनवत कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरला फटका टोलविण्याचं स्वप्न हे तुर्तास तरी अधुरं राहत आहे फलंदाज सचिन आचरेकरचा. चेंडू बॅटला स्पर्श न करता चेंडू थेट यष्ट्यांना धडकतोय. उखडली जात निराश वदनाने, दुःखी वदनाने, खिन्न मनाने मैदानाचा रस्ता सचिनला सोडावा लागतोय व पॅव्हिलियनचा आसरा घ्यावा लागतोय तो डीजेच्या साथीनं. थँक्यू डीजे. तो चेंडूवरती या ठिकाणी बाद होतोय फलंदाज सचिन आचरेकर. तब्बल मधली यष्टी उखडली जात आहे गोलंदाजाकडनं व त्यानंतर प्रथमेश पारकर हा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय साई स्पोर्ट्स कट्टा या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. म्हणजे स्ट्राईकला आपल्याला अगदी नवोदित फलंदाज दिसेल ज्याने नुकताच मैदानाचा ताबा घेतलाय तो प्रथमेश. तर त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने अक्षय वाडेकर ही जोडगोळी मैदानावरती असेल. तर दुसऱ्या बाजूला सफलता प्राप्त गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावरती सिद्धेश डिचोलकर या ठिकाणी सज्ज होतोय तो पुढील चेंडू फेकण्यासाठी. गोलंदाज सज्ज ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट सिद्धेश डिचोलकर. त्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू मनगटाच्या सहाय्यानं केवळ दिशा दिली जाते. चेंडू प्राथमिकता सर्कल भेटतोय. चेंडू या ठिकाणी मिडॉनला पार करतोय. चेंडू वाईडिश लॉंगॉन पर्यंत पोहोचतोय. विशाल लुडबे वेगळ्या चेंडूवरती पोहोचतायत, मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांच्या हातातनं चेंडू निसटतोय. मात्र झालेली चूक ही दुसऱ्या प्रयत्नात दुरुस्त केली जाते. चेंडूवरती ताबा ठेवला जातोय. फेकी करण्यास विलंब होतोय. याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत व अगदी पहिल्याच चेंडूवरती दुहेरी धावेच्या साथीनं नवीन फलंदाज स्वतःचं खातं मैदानावरती प्रथमेश पारकर खोलतोय. दुहेरी धावे स्वरूप 2 षटक 12 चेंडूंचा खेळ देखील मैदानावरती समाप्त होतोय व 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघ आघाडीचे 12 चेंडू अर्थातच 2 षटकांचा खेळ आज समाप्त. सांघिक धावफलक मैदानावरती 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात.
कोणताही बदल आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. अपेक्षित गोलंदाज राज तोडणकरच यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, ज्याने अगदी पहिलं षटक बरखुबीने मैदानावरती हाताळलं होतं व दर्पण आचरेकर सारखा मोठा फलंदाज बाद झाला होता. तोच फलंदाज यावेळी सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी. आता 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी व विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. यावेळी तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डाव्या इष्टवरती होता. अनुभवी पंच चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय हे गोलंदाजाला ठणकावून सांगतायत, त्यामुळे पायचीत असण्याचा कोणताही प्रश्न यावेळी मैदानावरती उद्भवत नाही. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव प्राप्त होते ती साई स्पोर्ट्स कट्टा या क्रिकेट संघाला. म्हणजे समीर धावा या कशा येवत, भले क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फटके टोलवत येवत किंवा अतिरिक्त स्वरूपात येवत, निघणारी प्रत्येक धाव संघाच्या सांघिक हितासाठी लाख मोलाची ठरते व 30 लाख मोलाची धाव अक्षय वाडेकर त्याचा सहकारी प्रथमेश पारकर मैदानावरती पूर्ण करतायत व निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती 16 वरती पोहोचतोय. म्हणजे आता 17 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 17 चेंडूंवरती 20 मैदानावरती गाठावी लागेल ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. 17 चेंडूंचा थरार बाकी व 20 धावांची आवश्यकता. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू डी पॉइंटला फटका टोलविला जातोय. चेंडू या ठिकाणी एका हातात झेल टिपण्याचा पराक्रम पॉइंटचा खेळाडू करतोय. डॅनिश फर्नांडिस अप्रतिम कामगिरी करतोय, म्हणजे निसटता झेल त्याच्या हातामध्ये सहज विसावतोय. एका हातात झेल टिपण्याचा भीम पराक्रम तो मैदानावरती करतोय व खेळी समाप्त होतोय ती फलंदाजाची. अर्थातच फलंदाज तंबूच्या आसेला परततोय तो अक्षय वाडेकर डीजे. होतोय दुसऱ्या बाजूने अपेक्षित यश साध्य होतंय ते गोलंदाजाला म्हणजे राज तोडणकरला. फलंदाज अक्षय वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. 3 गडी मैदानावरती बाद होत आहेत व 3 गडी बाद झाल्यानंतर सांघिक धावफलक मैदानावरती स्थिरावतोय तो 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून डावाला सावरावं लागेल, त्याही पेक्षा तोलामोलाची भागीदारी मैदानावरती करावी लागेल ती अक्षय पारकर व अक्षय पारकरच्या जोडीला ज्या फलंदाजाची पावलं नुकतीच मैदानावरती वळतायत तो निलेश वेंगुर्लेकर असेल यावेळी स्ट्राईकला. गोलंदाज सज्ज होतोय ठीक पंचांच्या उजव्या बाजूनं. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट निलेश वेंगुर्लेकरच्या बॅटमधनं फटका निघतोय. चेंडू वाईडिश लॉंगॉन पर्यंत पोहोचतोय. विशाल लुडबे, तुषार वाटेगावकर व त्यांचा तिसरा खेळाडू असे 3 खेळाडू जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतायत मनोमन एकेरी धाव आल्या मैदानावरती निलेश वेंगुर्लेकर पूर्ण करतोय व यावेळी स्ट्राईकला आपण अनुभवतोय फलंदाज प्रथमेश पारकर हा स्ट्राईकला असेल तर त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय तो सफलता प्राप्त गोलंदाज राज तोडणकर. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. चेंडू थेट या ठिकाणी यष्ट्या उखडतोय नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं, म्हणजे रिबाउंड फटका आपल्याला फलंदाज प्रथमेश पारकरच्या बॅटमध्ये अनुभवायला मिळाला. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न यावेळी मैदानावरती उद्भवताना दिसत नाही व निर्धाव चेंडूच्या साथीनं विजयाचं समीकरण आता परत एकदा बदलत आहे मैदानावरती. म्हणजे चेंडू बाकी असतील मैदानावरती 14 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी व त्या 14 चेंडूंवरती 19 धावांची असेल ती आवश्यकता. ज्यावेळी हा प्रकार आखोट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लगच्या डीप पॉइंटच्या पट्ट्यात या ठिकाणी फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता फलंदाजाला, मात्र प्रचंड वेगात चेंडू यावेळी गोलंदाज राज तोडणकर मैदानावरती हाताळतोय. चेंडू थेट चखवतोय फलंदाजाला, चेंडू निसटतोय यष्टिरक्षकाच्या हातातनं, मात्र धाव घेण्याचा याही वेळी कोणता प्रयत्न आपल्याला दोघांचा पाहायला मिळाला नाही व निर्धाव चेंडूच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती स्थिरावतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका या ठिकाणी लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय.
पहिल्या प्रयत्नात चाच पडताना दिसतोय, मात्र झालेली चूक ही दुसऱ्या प्रयत्नात पूर्ण केली जात आहे, दुरुस्त केली जात आहे. फेकी करण्यास विलंब होतोय व याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. एकेरी धावेची पावलं वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत व 2 धावे स्वरूप सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय. तो 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बारा चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 12 चेंडूंवरती अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. एका बाजूनं निलेश वेंगुर्लेकर, ज्याच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद, मोठे फटके टोलविण्याची, तो फलंदाज अजूनही तग धरून मैदानावरती फलंदाजी करतोय व त्याला अपेक्षित तोलामोलाची साथ देतोय तो प्रथमेश पारकर, हा उजव्या हाताचा फलंदाज. 12 चेंडूंचा खेळ व 17 धावांची आवश्यकता साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूनं या धावा मनोमन रोखण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं डावातील महत्वपूर्ण 4थं षटक फेकण्यासाठी ओमकार या गोलंदाजाची वर्णी ही RCC चुनावरी क्रिकेट संघाच्या बाजूनं. ज्यावेळी पहिला चेंडू बैठक फटका जरूर टोलवायचा होता, फटका या ठिकाणी फसतोय, मात्र क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू सहज चकवतोय. चेंडू निर्जन स्थळी विसावतोय, पाठलाग केला जातोय शॉर्ट फाईन लेग मधनं शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत. तोपर्यंत एकेरी धावेची पावलं ही वेगात जोखीमग्रस्त दुसऱ्या धावेकडे वळतायत. बहुमूल्य 2 धावेच्या साथीनं निलेश वेंगुर्लेकर याही वेळी आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. म्हणजे आता 11 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 11 चेंडूंवरती 15 धावांची असेल ती आवश्यकता. प्रत्येक षटकारासाठी सँडी मोडक यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळी फटका जरूर फसतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. लॉंग ऑफ वरती झेल मैदानावरती टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर तब्बल 4था हादरा बसतोय. म्हणजे विजय आणि पराभव या दोहोंमध्ये कोण उभा असेल, प्रमुख अडसर कोण असेल, तर तो निलेश वेंगुर्लेकर या ठिकाणी बाद होतोय. 4था हादरा सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. दहा चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 10 चेंडूंवरती अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. एका बाजूनं प्रयत्न जरूर करत होता मोठे फटके टोलविण्याचे निलेश वेंगुर्लेकर, मात्र प्रयत्न हे अखेरच्या क्षणी प्रयत्न राहत आहेत. फटका जरूर फसतोय, म्हणजे मंदगतीचा चेंडू ओमकारचा आपण अनुभवला, त्याच्यावरती फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर टोलवायचा होता, फटका फसतोय. वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू कामी येतोय गोलंदाज ओमकारच्या, परिणामता झेल टिपतोय व एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळी मैदानावरती समाप्त होते ती निलेश वेंगुर्लेकरची. व तदनंतर ज्याच्यावरती आजच्या दिवसामध्ये लिलाय बक्षिसांचा वर्षाव झाला तो विकी रोगे सज्ज होतोय तो फलंदाजीसाठी. 10 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी व त्या 10 चेंडूंवरती विजयासाठी आवश्यक असतील त्या अजूनही 15 धावा. शेवटी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू आल्या आल्या विकी या ठिकाणी मोठा फटका टोलविण्याचा पवित्रा जरूर घेतोय. चेंडू बॅटला स्पर्श, मिड विकेटला फटका, मात्र फेकी केली जाते व आमचे मैदानी पंच तिसऱ्या पंचांची मदत मैदानावरती घेत आहेत. यावेळी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये PC रूम मध्ये डिसिजन काय आहे ते चेक केले जाईल, म्हणजे खातरजमा करतील आमचे तिसरे पंच व अगदी थोड्याच वेळामध्ये योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
चला OUT फलंदाज धावबाद होतोय आउट. फक्त एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला आणि त्या एकेरी धावेने तब्बल 4था हादरा. विकी रोगे जसा मैदानामध्ये जातोय दुसरी धाव घेण्याचा मोह आणि याच मोहजाळात तो आपला प्राइज विकेट प्रतिस्पर्धी संघाला देतोय. तब्बल 4था हादरा बसतोय तो साई स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक एकेरी धावेच्या साथीने पुढे सरकतोय. 20 धावा धावफलकावरती डीजे. 22 धावा धावफलकावर डीजे. साई हळदणकर याची वर्णी ही साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाकडनं मोठी कामगिरी करावी लागेल म्हणजे निसटता विजय आपल्या बाजूनं आणावा लागेल. तो या दोन फलंदाजांना एका बाजूनं जरूर ज्याने बऱ्याच चेंडूंचा सामना केलाय तो प्रथमेश पारकर अजूनही तग धरून मैदानावरती आव ठोकून हुकलेला दिसतोय. तो नॉन स्ट्राईक एंडला. मात्र साईची पावलं जी नुकतीच मैदानावरती वळतायत तो सज्ज होतोय. तो यावेळी स्ट्राईकला. आखूट टप्प्याचा चेंडू मात्र त्याच्यावरती बॅकफुटला सरकत फटका डीप पॉइंटला टोलवायचा होता. चेंडू वळसा घेतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. अर्थातच इनकटर पद्धतीचा चेंडू. चेंडू व बॅटांचा कोणताही संपर्क नव्हता मैदानावरती. चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातीत विसावतोय व निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती फटका. हा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यस डीजे. सात चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. ज्यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू मंदगतीचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न ज्यावेळी असफल ठरतोय म्हणजे आल्या आल्या एका मोठ्या फटक्याच्या साथीनं स्वतःचं खातं मैदानावरती साई हळदणकर हा फलंदाज खोलतोय. मात्र तदनंतर शेवटचा चेंडू हा गोलंदाजाच्या योग्य पत्त्यावरती पडतोय म्हणजे निर्धाव चेंडूच्या साथीनं बघता बघता 24 चेंडू 4 षटकांचा खेळ समाप्त व सांघिक धावफलक मैदानावरती 28 वरती पोहोचतोय. तो आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असतील व त्या 6 चेंडूवरती 8 धावांची आवश्यकता असेल ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. एका बाजूने जरूर प्रयत्न असेल 2 फलंदाजांचा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवायचा तर दुसऱ्या बाजूने 6 चेंडूत 8 धावा रोखण्यासाठी RCC चुनवरे क्रिकेट संघाकडून भरवशाचा गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये सज्ज होतोय. तो डॅनिश फर्नांडिस. म्हणजे मागील सामन्यातील हिरो ज्याने 6 चेंडूंमध्ये 6 धावा आपल्या संघासाठी रोखल्या होता तोच डॅनिस फर्नांडिस यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय डेप्थ ओव्हरमध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये व त्याच्या विरोधामध्ये मधल्या फळीतील फलंदाज प्रथमेश पारकर हा स्ट्राईकला असेल तर नॉन स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅटमधनं आपण एक मोठा फटका अनुभवला डीप मिड विकेटच्या पट्ट्यात तो साई हळदणकर सज्ज होतोय गोलंदाज डॅनिस फर्नांडिस. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा फटका जरूर फसतोय. वाईडिश लॉंगॉफवरती खेळाडू तैनात होता. साधा सोपा झेल हा परमपवित्र मायभूमीला या ठिकाणी स्पर्श करतोय म्हणजे झेलबाद होण्यापासून यावेळी फलंदाज बचावतोय तो प्रथमेश म्हणजे आपण एक कॅच सोडले की आपण मॅच सोडले. येणाऱ्या 5 चेंडूंवरती याचं प्रत्युत्तर नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाला भेटेल. दुहेरी धावा या चेंडूवरती निघतायत व त्या 2 धावेने आता विजयाचं समीकरण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व त्या 5 चेंडूंवरती 6 धाब्यांची असेल ती आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय डॅनिस ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट.
शेवटी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. आपला परिपूर्ण अनुभव यावेळी गोलंदाज डॅनिस फर्नांडिस कामी आणतोय. सबसेल मैदानावरती रोखलं जात आहे. फलंदाजाला अर्थातच प्रथमेश पारकरला चेंडू वेगात हाताळला जातोय. चेंडू जसा उजव्या यष्टीवरती पडतोय, टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगात चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय व सोपेखानी कार्य केवळ यष्टीरक्षक चेंडू रोखण्याचं पूर्ण करत आता 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व त्या 4 चेंडूंवरती 6 धावांची आवश्यकता. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनला फटका जरूर उडविला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशालजी लुडबे तैनात. झेल टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर ज्याला नुकतंच जीवनदान प्राप्त झालं होतं तो प्रथमेश पारकर देखील बाद होतोय. 6वा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. डीजे फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सौरभ मयेकर फलंदाज यावेळी स्ट्राईकला असेल. शेवटचे 3 चेंडू मैदानावरती बाकी व त्या 3 चेंडूंवरती 6 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे एक मोठा फटका विजय जरूर झुकवेल तो साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाच्या बाजूनं, तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाज डॅनिस फर्नांडिसचा परिपूर्ण प्रयत्न असेल सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याचा. आतापर्यंत तरी 3 चेंडू तो योग्य हाताळतोय व त्या 3 चेंडूंवरती मोठे फटके टोलविण्यापासून यावेळी रोखलं जात आहे फलंदाजांना. दोलायमान स्थितीत सामना रंगतोय. विजयाची समसमान संधी असेल दोन्ही क्रिकेट संघाला. 3 चेंडूंचा थरार मैदानावरती बाकी व त्या राहिलेल्या 3 चेंडूंवरती 6 धाब्यांची आवश्यकता. जो संघ विजयी ठरेल तो थेट क्वालिफाय होईल उद्याच्या दिवसासाठी. मात्र पराभूत संघाचा प्रवास या स्पर्धेमधला समाप्त होईल. म्हणजे अजून एक संधी असेल पराभूत संघाला. मात्र विजयी संघ थेट क्वालिफाय होताना दिसेल तो पुढील फेरीसाठी. 3 चेंडू बनवायचे आहेत. त्या 6 धावा. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय सौरभ मयेकर. जेवढे ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका या ठिकाणी मिड ऑफला पार करतोय. चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय. स्वतःचं सर्वस्व वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू झोकतोय. एकेरी धावेची पावलं यावेळी दुसऱ्या धावेकडे वळतायत व दुहेरी धावेच्या साथीनं सौरभ स्वतःचं खातं खोलत आता शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी व त्या 2 चेंडूंवरती 4 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 4 धावांची आवश्यकता व कंपल्सरी चेस हा नियम अति अनिवार्य या स्पर्धेदरम्यान. फलंदाज सज्ज होतोय तो सौरभ. शेवटी आडव्या बॅटने फटका मिड विकेटला टोलविला जातोय. 2 खेळाडूंना चेंडू चखवतोय की काय अशी सूचना दिसत होती. मात्र फलंदाजाचा फटका हा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर निघतोय व MS धोनी स्टाईलने सामना समाप्त करतोय. वाईडिश मिड विकेटच्या खेळाडूंना जरूर प्रयत्न केले होते चेंडू रोखायचा, मात्र हवेमध्ये झेप घेतली. चेंडूने हाताला स्पर्श केला व चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय या सामन्यामध्ये. आणि प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील आपण थोड्याच वेळामध्ये कळवतोय. आणि आता जो फटका चौकारामध्ये परावर्तित केला सौरभ मयेकरने त्याच्यासाठी मंदार मटकर यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होत आहे. त्याचबरोबर तेजस माडगो त्यांच्याकडनं विकी रोगेच्या अप्रतिम झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विनंती असेल विकी रोगे आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारा. त्याचबरोबर सौरभ मयेकर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आपलं 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारा. आणि आता झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच
चला विकी रोगे या आपलं 500 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जा आणि त्याचबरोबर 200 रुपयाचं कॅश प्राईज सौरभ मयेकर जे मंदार मटकर यांच्याकडनं पुरस्कृत आहे.